Hello everyone. थ्री फेज सप्लाय सिस्टीम ॲडव्हान्टेजेस किंवा ओव्हर सिंगल फेज सप्लाय सिस्टीम काय डिफरंट चेंजेस आहेत ते आपल्याला या 1.7 पॉईंटमध्ये बघायचे. याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे फेज सिक्वेन्स आणि बॅलन्स आणि अनबॅलन्स लोड. तर फर्स्ट आपण ॲडव्हान्टेजेस बघूया थ्री फेज ए सी सप्लायचे ओव्हर सिंगल फेज ए सी सप्लाय. थ्री फेज इज मोर इफिशियंट. Three phase uses less material for given capacity. For same power rating, three phase machine size is smaller than single phase machine size. सेम पॉवर कॅपॅसिटीसाठी बघितलं तर थ्री फेजच्या मशीन या सिंगल फेज मशीनपेक्षा साईजला स्मॉल आहेत. सिंगल फेज मशीनला जी कॉस्ट येते त्याच्यापेक्षा थ्री फेजमध्ये कॉस्ट कमी होते कारण मटेरियल सेव्ह होतं. कॉन्स्टंट पॉवर डिलिव्हरी पॉसिबल आहे. हायर पॉवर कॅपॅसिटी आहे थ्री फेजमध्ये. थ्री फेजच्या मोटर्स ह्या सेल्फ स्टार्टिंग आहेत कम्पेअर विथ सिंगल फेज ए सी मोटर्स. सिंगल फेज ए सी मोटरला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी आपल्याला स्प्लिट फेज करून सिंगल फेजला टू फेजमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि थ्री फेजचं मेजर जे ॲप्लिकेशन आहे ते वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्स. तर थ्री फेजचे ॲप्लिकेशन्स हे भरपूर जास्त आहेत. थ्री फेज ए सी सप्लाय रिप्रेझेंट कसा करतो आपण तर आर फेज 0 पासून स्टार्ट होईल. इथं आपण दोन सायकल कंप्लीट ड्रॉ केलेले आहेत. त्याच्यानंतर वाय फेज हा येलो पेननी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला मी इथं. हा वाय फेज आणि जो बी फेज आहे तर प्रत्येक फेजमध्ये हा 120 डिफरन्स आहे. आर 0 स्टार्ट होतोय 60 + 60 120 वाय स्टार्ट होईल 120 पासून आणि जो बी स्टार्ट होणार आहे त्याच्यामध्ये अजून 60 + 60 240 ॲड केल्यानंतर बी फेज स्टार्ट होईल. तर एक सिंपल डेफिनेशन आहे फेज सिक्वेन्सची. The order in which the EMFs of phases attain their maximum value is called the phase order or phase sequence. तर याच्यामध्ये दोन फेज सिक्वेन्स असतात. एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा जो येतो तो निगेटिव्ह फेज सिक्वेन्स. तर आर वाय बी असा फेज सिक्वेन्स आपण घेतला तर तो पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स म्हटलं जातं. आर याच्यानंतर बी फेज घेतला आणि नंतर वाय घेतला तर हा निगेटिव्ह फेज सिक्वेन्स आहे. तर थ्री फेज सप्लायसाठी एक फेजर डायग्राम आपण इथं ड्रॉ केलेली आहे. तर प्रत्येक फेजमध्ये 120 फेज डिफरन्स आहे. याच्यामध्ये रिप्रेझेंट करताना आपण तीन व्होल्टेजेस ई ए किंवा ई आर, ई बी किंवा ई वाय, ई सी किंवा ई बी, ई एम साइन ओमेगा टी. आता प्रत्येक ठिकाणी मॅक्सिमम व्होल्टेज आणि साइन ओमेगा टी आर रेफरन्सला घेतलंय. त्याच्यानंतर जो बी फेज किंवा वाय फेज येणार आहे हा -1 ओमेगा टी -120 आणि जो सी फेज किंवा आपण थर्ड बी फेज म्हणतो येणार आहे तो ई एम साइन ऑफ ओमेगा टी -240. याच्यामध्ये एक फिगर ए अशी ड्रॉ केलेली आहे की इथं आर फेजचे दोन कंडक्टर, वाय फेजचे दोन कंडक्टर आणि सी फेजचे दोन कंडक्टर. तर ए डॅश ए फर्स्ट टर्मिनल आहे, ए डॅश हे फिनिशिंग टर्मिनल आहे. सिमिलरली वाय फर्स्ट, बी फर्स्ट आणि बी डॅश सेकंड, सी थर्ड आणि सी डॅश हे त्याचं फिनिशिंग टर्मिनल आहे. त्याच्यामध्ये बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स लोडची एक डेफिनेशन आहे तुम्हाला. तर बॅलन्स लोड कशाला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये व्होल्टेज प्रत्येक फेजमध्ये व्होल्टेजचं मॅग्नेट्यूड सेम असेल, त्याच्यासोबत फेज पण सेम असेल आणि इक्वल अँगल असतील. या केसमध्ये 360ला 3ने डिवाइड केलं तर 120 होता अँगल तो. हा फर्स्ट बॅलन्स लोडसाठी कंडिशन आहे. व्होल्टेज सेम असलं पाहिजे त्याच्या मॅग्नेट्यूड आणि अँगलनी. करंट पण सेम असायला पाहिजे थ्री फेजमध्ये, इक्वल मॅग्नेट्यूड आणि इक्वल करंटनी. मग थ्री फेज बॅलन्स लोड इज दॅट which the load connected across three phases are identical. आता हा व्होल्टेज आणि करंट सेम कधी येईल जर प्रत्येक फेजच्या अक्रॉस आयडेंटिकल म्हणजे सेम लोड कनेक्ट केला तर बॅलन्स लोड होईल. अनबॅलन्स लोड कधी म्हणतो आपण त्याला
जर व्होल्टेजेस इक्वल नाही त्याचे मॅग्नेट्यूड आणि फेजेस, करंट इक्वल नाही त्याचे मॅग्नेट्यूड आणि फेजेस, तर त्या लोडला आपण अनबॅलन्स लोड म्हणतो. याच्यामध्ये दोन टाईपचे कनेक्शन असतात, एक स्टार कनेक्शन असेल किंवा डेल्टा कनेक्शन असेल. फिगर सी ही बॅलन्स लोडसाठी ड्रॉ केलेली आहे, ज्याच्यामध्ये ऑल फेजेसमध्ये इम्पेडन्स किंवा लोड हा झेड आहे. आणि फिगर डी जी ड्रॉ केलेली ती अनबॅलन्स लोडसाठी आहे. प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळा इम्पेडन्स आहे. बॅलन्स लोडसाठी ही कंडिशन, तिन्ही फेजचं व्होल्टेज सेम, करंट सेम आणि फेज अँगल सेम. अनबॅलन्ससाठी व्होल्टेज सेम नाहीये, इम्पेडन्सेस सेम नाहीयेत आणि त्याचे फेज अँगल पण सेम नाही. त्या ठिकाणी बॅलन्स लोड म्हणजे झेड इज आयडेंटिकल. थँक्यू.